आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. You okay? हो. अच्छा, आता इथनं निघण्याच्या वेळेला तुम्ही इतकी घाई का केली? यू नो ना, तुमच्या त्या शाळेतल्या टीचर पण होत्या तिथे. तुमची भेट पण झाली असती आणि तुम्हाला निरोप पण देता आला असता की तुम्ही आता शाळेत येणार नाहीये म्हणून. नाही, मी सांगेल ना. आणि असंही मी कधी अशी अचानक सुट्टी घेत नाही ना. काही प्रॉब्लेम झाला असेल तर सुट्टी होते आणि हे शाळेमधल्यांना माहितीये. सर, आपण कापूस खाऊयात? सिरियसली कापूस? हसायला काय झालं आता? आता तुम्ही गाडीवरनं पडलात तेव्हा तुमच्या डोक्याला पण लागलंय का जरा? सर, कापूस म्हणजे हा खायचा कापूस असतो. कॉटन कॅन्डी. ओ या कॉटन कॅन्डी. आय नो. ते काय सर, तुम्ही मुंबईत राहून सुद्धा तुम्ही मुंबईना काहीच एक्सप्लोर केलेली नाहीये. आता करतो मग तुमच्या बरोबर. तिथे कॉटन कॅन्डीवाला. प्लीज. दादा, 2 कापूस द्या ना. सॉरी, कॉटन कॅन्डी द्या. तुम्ही खरंच हे आधी कधी ट्राय नाही केलेलं आहे? नाही ना, कधीच नाही. पण मॉल मध्ये वगैरे जेव्हा जाता तेव्हा तर खाल्लंच असेल ना. आता ट्राय करा. या, आता करतोय. दादा पटकन द्या ना, आधीच तिखट लागते कोणाला तरी. आय एम फाईन नाव. नक्की? येस. थँक्यू. खाऊया? हे कसं खायचं? आय मीन असं तोडूनही तुम्ही खाऊ शकता. ओके. टेस्ट इंटरेस्टिंग आहे. आणि डायरेक्ट असं पण खाऊ शकता. पण सिरियसली थँक्यू. म्हणजे आज तुमच्यामुळे मला अशा इंटरेस्टिंग प्लेसेस जरा एक्सप्लोर करायला मिळाला. यु नो व्हॉट, मी माझ्या बायकोला इकडे नक्की आणणार आहे. 100%. सर, तुम्हाला पण लागलंय. हा, इथे इथे. थँक्यू. देवा, काय ग, डोकं पळून जाऊ नये म्हणून बांधून ठेवलेस की काय? कर कर, तू पण माझी मस्करी कर. ऐकव, काय झालंय मॉम? डोकं दुखतंय का? मग आत्याला सांग ना चहा करून द्यायला. चहा नाही, ज्यांच्यामुळे डोकं दुखतंय त्यांनाच सांगू चहा करून द्या म्हणून. काय केलं आत्याने? तेच तर कळत नाहीये ना. दोघा बहीण भावांचं ना काहीतरी शिजतंय. किती शोध घ्यायचा प्रयत्न केला मी, पण अंदाजच येत नाही नक्की काय चाललंय. म्हणजे नक्की काय करत होते ते? अगं म्हणजे हे सगळ्या पॉलिस्या काढून बसले होते. वंश शेजारी बसून वहीत काहीतरी लिहून घेत होत्या. हिशोब चालला होता काहीतरी. कुठल्या वहीत? ती तिथे असेल. आता तू कुठे निघालीस बाई आणखी? अगं चेक करते ना, म्हणजे तुला इतका डाऊट येतोय तर आपण कन्फर्म करूया ना. मामीने वहीत काय लिहिलंय ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला पण जरा अंदाज येईल ना. बघ बाई बघ, मला नाही जमलं, निदान तुला तरी जमेल. बघ बघते.
काय ग, कुणाचा फोटो आहे? माझ्या देऊचा फोटो त्या सईच्या पुस्तकात. आई सई, काय ग, आज शाळेत ना कसं काय लवकर आलीस? आई अगं मी आज शाळेत जाऊ शकली नाहीये. हा? सई, सई अगं काय लागलं? आई अगं यामुळेच तर शाळेत नाही जाऊ शकले ना. सई अगं पाय मुरगळला का? कुठं स्कूटरवरनं पडलीस का? आई- बा, काही झालं नाही ना तुला? कुठं लागलं नाही ना? मी पडलीये, मी पण का पडले, कशामुळे पडले हे सगळं नंतर सांगते. कारण त्याआधी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बरं सांग. अगं सांग ना. आई, माझ्या लग्नासाठी होकार आहे. तायडे, तू होकार कळवला आहेस की नाही जिजूंना अजून? हे बघ, मला कळतंय तू मुद्दाम आत्ता बोलत नाहीस कारण तुला हा विषय नकोय, पण प्लीज विचार कर ना ताई. तो मुलगा चांगला आहे आणि आणि हे बघ, तू फक्त स्वतःचा विचार कर, बाकी कोणाचाही विचार करू नकोस प्लीज ताई. अगं सई, निर्णय घ्यायला उशीर लावलास खरा, पण योग्य निर्णय घेतलायस. मी खूप खूप खुश आहे. आता ना, आता सगळं चांगलं होणार आहे बघ. माझ्या डोळ्यासमोर तर तुमचा चेहरा येतोय, मुंडावळ्या बांधलेले वधूवर लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसेल हो. मधु, घे देवा पुढे साखर. माऊली माऊली, पांडुरंगा, पावलास रे बाबा, पावलास. अरे मला आणि ताईला काळजी लागून राहिली होती की सई काय निर्णय घेतेय, पण तुझ्या कृपेने सईने लग्नाला होकार दिला. आता कुठलीही काळजी नाही बघ. पांडुरंगा, सई आता तिच्या हक्काच्या घरी जाणार आहे. तुम्ही तिच्या बरोबर जा बर का, तिच्या बरोबरच राहा. पण आजपर्यंत तिचा सांभाळ केलास, असं त्या घरात पण तिचा सांभाळ कर. हं? मामा, रडतोस काय असा? रडत नाहीये मी, हे आनंद अश्रू आहेत. अगं मला आणि ताईला तुझ्या लग्नाची किती काळजी होती तुला कल्पना नाहीये. तू ताई बरोबर या घरामध्ये आलीस ना, तेव्हा एवढीशी होतीस, एवढीशी, सारखी माझ्या मागे मागे करायची. मामा हे, मामा ते. ऑफिस पासून यायचं ना, वाट बघत बसलेली असायची. दिवसभरामध्ये घरी काय काय झालं हे कधी एकदा सांगते असं तुला व्हायचं. लहानपणापासूनच तू खूप समजूतदार होतीस.
आपण बाहेर जायचो ना, तू उचलून घ्या म्हणून अंजली हट्ट करायची. पण तू तुझे पाय दुखत असले तरी कधीही तक्रार न करता चालत राहायचीस. शहाणी मुलगी होतीस. अभिमानानं मी माझ्या भाचीचं कन्यादान करणार बर का. तुझ्या लग्नामध्ये तुझा हा मामा ताट करून मिरवणार आहे. मामा, मला पाठवण्याची आत्ताच तयारी करायला लागलास का? अरे मला वेळ आहे अजून जायला. नाही नाही, आता वेळ नाहीये. अगं हा हा म्हणता लग्नाचा दिवस जवळ येऊन जाईल. आता एवढ्या मोठ्या घरामध्ये जाणार, मामाचे खोपट लक्षात राहील ना तुझ्या? मामा, आपला रडण्याचा कार्यक्रम नंतर करू. मी आता आधी तिकडे फोन करून तुझा होकार कळवतो. आलोच मी. आई, मॅडम. हा? फोन. हॅलो. हा नमस्कार. मी हे सांगायला फोन केला की मुलीचा होकार आहे लग्नाला. काय सांगताय? खूप आनंदाची बातमी सांगितलीत तुम्ही मला. खरं सांगू का, मी तुमच्या उत्तराची अगदी आतुरतेने वाट बघत होते. हो, ते मुलीला जरा विचार करायला वेळ हवा होता ना, म्हणून थोडा वेळ लागला. शेवटी लग्न म्हणजे आयुष्यभराची गाठ असते ना, घाईघाईमध्ये निर्णय नाही घेता येत. त्यामुळे हो ना, अगदी बरोबर आहे तुमचं. आम्हाला जर घाई नसती ना तर तिला हवा तितका वेळ दिला असता आम्ही. पण गुरुजींनी तुम्हाला देवांच्या पत्रिकेची कल्पना दिली असेलच ना? हो, माहितीये मला. तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं काही नीट होईल. खरंच तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. अहो, उपकार कसले त्याच्यामध्ये? त्या दोघांची जोडी जमणार होती, ती जमली. अहो, सगळी विठू माऊलीची किमया आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. पण मग आता पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर भेटावं लागेल. हो 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 हो, नाही भेटूयात ना. पण तुम्ही सांगा कधी भेटायचं? चांगल्या गोष्टीसाठी उशीर कशाला? मग आपण उद्याच भेटण्याचा कार्यक्रम ठरवूया का? उद्या का? काही अडचण आहे का? नाही जमणार का उद्या? नाही नाही, म्हणजे तसं काही नाही. जमेल जमेल, अडचण काहीच नाही. हो ठीक आहे, उद्याच नक्की करूयात. मग कधी आलो मग उद्या? मग आम्ही संध्याकाळी येतो. बर, चालेल चालेल. अजून एक, म्हणजे मी मुलीची मर्जी कळवली आहे तुम्हाला, पण तुमच्या मुलाचं काय? म्हणजे त्याला हे स्थळ मान्य आहे ना? अहो, आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही आणि हे काम त्यांनी आमच्यावरच सोपवलंय. त्याला ही परिस्थितीची सगळी जाणीव आहे. तो तयार आहे लग्नाला. मग काय प्रश्नच मिटला. म्हणजे बिया बीबी दोघेही राजी आहेत ना? ठीक आहे ठीक आहे, या मग तुम्ही उद्या संध्याकाळी. आम्ही वाट बघतो. बरं, ठेवते. हा, चालेल. देवी आई, मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं आणि तू दिलं नाही असं कधीच झालं नाही. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास तू. देवांचं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून मी तुझ्याकडे रोज प्रार्थना करायचे. आईचं काळीज आहे ना, काळजी लागून राहिली होती, पण ती चिंता सुद्धा तू मिटवलीस. आता हे कार्य तुझ्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू दे आणि पुढे सगळं चांगलं होऊ दे.
देवा ये आधी तोंड गोड कर. घे 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 घे. तुम्ही पण घ्या. पण काय कशाबद्दल? मुलीच्या घरून फोन आला होता. काय म्हणाले? मुलीनी लग्नाला होकार दिलाय. ते तर होणारच. देवांश जहागीरदारचं स्थळ एखादी वेडी मुलगीच नाकारेल. अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई. देवांशला कोणी नकारू शकतच नाही. उद्याच बघण्याचा कार्यक्रम ठरवलाय. उद्या? हो. एवढी कसली घाई त्यांना? नाही, त्यांना काही घाई नव्हती. मीच त्यांना म्हंटल चांगल्या कार्याला उगाच उशीर कशाला. आणि सगळं ठरून लग्न वगैरे होईपर्यंत तसे थोडे दिवस जातीलच ना. मग आपण उद्या गेलो तर. देवांश, उद्या राऊतांबरोबर मीटिंग आहे ना तुझी? हो. कॅन्सल करते मीटिंग. तुझं लग्न ही आत्ताची प्रायोरिटी आहे. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ताई, उद्या बघण्याचा कार्यक्रम झाला की लगेच आपण खरेदीला सुरुवात करूया. आणि लग्न कुठे करायचं अजून बऱ्याच गोष्टी ठरवायच्यात नाही. एक मिनिट बहिणी. उद्या फक्त मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला काय शब्द दिलायस तो लक्षात आहे ना? जर मुलगी मला पसंत पडली तर आणि तरच गोष्टी पुढे ठरवतो. हो ताई, लक्षात आहे. तसंच होईल. तर मग उगाच घाई नको. आधी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होईल आणि मुलीची वधू परीक्षा सुद्धा. वधू परीक्षा घेणार म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही ताई? ते उद्याच कळेल. उद्याच्या वधू परीक्षेमध्ये जर का ती मुलगी पास झाली तर आणि तरच जहागीरदारांच्या घरची सून होईल ती. तरी मला वाटलंच होतं. माझं मन मला सांगतच होतं की या दोघा भावा बहिणींचं ना काहीतरी चाललंय. काहीतरी लपवतायत माझ्यापासनं. जाम शहाणे समजतात ना हे दोघं बहीण भाऊ स्वतःला. माझ्या लेकीचं सुख हिरावून घेऊन त्या सईला सुखी करण्याचे प्रयत्न चाललेत का यांचे? हे नाही होऊ देणार आहे. स्वतःच्या मुलीला त्या देवांश जहागीरदारच्या घरची सून करण्याची स्वप्न बघतेय काय यांची लाडकी ताई? नाही त्या स्वप्नाचा चुराडा केला ना तर माझं नाव ललिता नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? अगं मॉम, त्यांचं ऑलरेडी सगळं ठरलंय. बॉक्सची लाडकी आहे ना ती सई, ते नाही ऐकणार आता काहीच. ते नाही ऐकणार ना, मग मी पण नाही ऐकणार. त्या सईची वरात आणि माझी अंत्ययात्रा एकाच दिवशी निघेल. तू काहीही काय बोलतेस तू मॉम? नुसतं बोलत नाहीये, खरं करून दाखवेन. मी खूप मन मारलंय अंजली, पण माझ्या लेकीच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला हव्यात. आणि जर त्या होणार नसतील ना तर मी रॉकेल ओतून घेईन, काडीपेटी टाकून सगळं पेटवून घेईन स्वतःला, पण नाही ऐकणार. माझ्या लेकीचे स्वप्न पूर्ण व्हायलाच हवे. तू जरा शांत हो मग, ओरडू नकोस. अगं शांत बसल्यामुळेच हे सगळं झालंय ग बाई. मी नाही ऐकणार. मी त्या सईचं लग्न देवांश जहागीरदारशी होऊ देणार नाही. मी त्या सईचं लग्न मोडणार म्हणजे मोडणार. मॉम, अगं तुला कळत नाहीये का? सईचं लग्न मोडणं हे माझं ड्रीम नाहीये.
माझं लग्न देवांश जहागीरदार सोबत होणं हे माझं ड्रीम आहे. खूप धक्का बसलाय का ग तुला? सईनं काय वेळ आणली आपल्यावर, आणि तू मला सईचं लग्न देवांश जहागीरदारशी होण्यापासून थांबवू देत नाहीयेस. मग त्या सईचं लग्न देवांश जहागीरदारशी झाल्यावर तू काय त्याची दुसरी बायको म्हणून राहणार आहेस? अजिबात नाही. देवांश जहागीरदारची पहिली बायको तर मीच होणार आहे. फक्त मला आधीसारखा मूर्खपणा करून, आरडाओरडा करून सईला सावध करायचं नाही. नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? जस्ट वेट अँड वॉच.